श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. 100 सबस्क्राईब झाल्यामुळं मस्तपैकी चुलीवर रव्याचा केक बनवले. लहान मुलं खूप आवडीने खातात, पौष्टिक मुलांसाठी. चला बनवूया. काय नाही मंडळी, 1 वाटी साखर घेतले, 2 विलायची घेतले, मिक्सर भांडे घेतले, त्याच्यामध्ये विलायची साखर घातले, मिक्सरला बारीक करून घेतले, चुटकी वाजले, मस्तपैकी बारीक झाले. चुटकीने हात हे केले जादूने. चला पाहू व्हिडिओ. चला मस्तपैकी हे काय नाही, रवा घेतले, 1 वाटी साखर, 1 वाटी रवा घालायचं. हाय तेवढे दोन्ही समान ठेवा. म्हणताना थोडंसं आपण दूध वगैरे घातल्यानंतर हे होणार. रवा बारीक झाला पाहू शकता तुम्ही. वरनं अर्धी वाटी तेल घालायचं. तेल घालून मस्तपैकी हे पण थोडंसं फिरवून आणायचं मिक्सर भांडं. मग इकडं बारीक होत आहे तर मी मस्तपैकी चुलीवर कढई ठेवले. कढई गरम झाली का मीठ घातले, झाकून ठेवले. इकडं मस्तपैकी गरम होत आहे तर मिक्सर वाटून पण तयार झालं. चला त्याच्यामध्ये बेकिंग सोडा, खायचा सोडा दोन्ही घातले. छोटा छोटा चमचा घातले. अर्धा चमचा खायचा सोडा, बेकिंग सोडा भरून छोटासा चमचा घातले. पायनॅपल फ्लेवरचं हे घालत आहे, फ्लेवर. पायनॅपल फ्लेवर खूप मुलांना कुठल्या आवडत नाही, लहानापासून मोठ्यांना पायनॅपल फ्लेवर सगळ्यांनाच आवडतं का नाही. चला बनवूया. 2 थेंब घातले, मस्तपैकी बारीक केले. बारीक करून हे पूर्णपणे तयार झालं. का नाही, मी इडलीचं भांडे घेतले, त्याच्यामध्ये पेपर, आपल्या वहीचं पेपर असतं ते मापानं कट करून घेतले. पूर्ण तेल लावले, भरपूर तेल लावून पेपरला पण तेल लावले. त्याच्या मापानंच कट करून घेतले होते. मस्तपैकी वरनं थोडंसं थापटून तेल लावून पूर्ण ठेवले. शाई वगैरे काय लागत नाही, तुमच्याकडे कोरा असलं तर घ्या. मी असंच घेतले गडबडीमध्ये. चला मस्तपैकी असं थोडंसं त्या हातानं अलगत दाबत दाबत हे मस्तपैकी पूर्ण तेल लावून घेतले. बॅटर घेऊया. चला बॅटरमध्ये पूर्ण बॅटर तयार झालं आहे. थोडंसं आज्यात वतून घ्यायचं. पाहू शकता असं पातळ लय घट पण नाही, लय पातळ पण नाही, मिडियमच ठेवायचं. म्हणताना केक बिघडणार नाही. स्टेप बाय स्टेप फॉलो करा, चुकण्याचं प्रमाण नाही. चला पाहू शकता तुम्ही ओतताना तर तुम्हाला कळलंच असेल ना किती पातळ आणि किती घट्ट आहे. हे मस्तपैकी असं घालायचं. पूर्ण मी घालून घेतले. घालून घेतल्यानंतर थोडंसं असं हातानं थोडं थोडं अलगत आपटायचं. पूर्ण एकच राहिलं तर 2 बदाम ठेवले. तुमच्याकडे काय काय असलं तर घाला, माझ्याकडे काय नव्हतं. मग 2 बदाम होतं, मी घालून घेतले. तुमच्याकडे काजू बदाम काय काय राहीना, मुलांना आवडेल ते घालू शकता वरनं तुकडे. हे खूप गरम झाला, आज्यात मी काढून घेत आहे. मी छान मस्तपैकी गरम झालं. 30 मिनटं तसंच रवा त्याच्यावरच का ते स्टँड बसला नाही म्हणून मस्त डायरेक्ट डब्बाच ठेवून टाकले की वरी. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी 30 मिनटं तसंच झाकून ठेवायचं. वरनं ताट पण भरपूर गरम झालं होतं. मग मस्तपैकी वरनं झाकले, ताट ठेवले, त्याच्यावरी थोडंसं आपल्या चुलीतलं इस्तो असतं का नाही, खालना वरनं वाफावं म्हणून मस्तपैकी जाळ घालून घेतले. चुलीखाली मस्त वाफलं जातं. आता मग थोडंसं नंतर ना 15-20 मिनटं जाळ लावायचं, परत जाळ बंद करायचं. 15-20 मिनटं जाळ लावून फुल आचवर हे करायचं. मग पूर्ण जाळ परत काढायचं. 15-20 मिनिट तसंच बारीक आरावर पण ठेवलं तर चालतं. नक्की सांगा मला व्हिडिओ कसं झालं, जमलं का नाही. केक तर मी पहिल्यांदाच बनवलं तर पण लय मस्त झालं. तुम्ही नक्की मला ट्राय करून सांगा कसं झालं का नाही. हे मस्तपैकी वरनं वाफ जाऊ नये म्हणून थोडंसं टोपलं ठेवलं. तुमच्याकडे काय मापाचं असेल ते ठेवलं तर पण चालतं. वरनं वरवट्टा ठेवले मस्तपैकी. आता जाळ मी बाहेर काढून घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं आर घालून ठेवले होते, तुम्हाला दाखवायचं विसरले. तुम्ही पण असं करा. थोडंसं आर ठेवायचं, नंतर दोन्हीकडे आत पण कच्चं नाही, बाहेर पण कच्चं नाही, दोन्ही वापरलं जातं. हे मस्तपैकी सँडस वगैरे काय राहिलं तरच काढावं. पाहू शकता की किती मस्त झालं, सॉफ्ट. जाळी पण भरपूर आली होती. मुलं तर आमचे 2 मिनटामध्ये खाऊन टाकले. 2 मिनटं पण पटपट गरमागरम झालं होतं. चवीला पण अप्रतिम झालं होतं. लालसर खरबूज मग छान झालं तेवढ्यातलं तेवढ्यात. बनवले ते मला नक्की कमेंट करून सांगा केक जमलं का नाही. असं झालं. तुम्ही जरा थोडंसं माझ्याकडनं हे चिटकलं, त्याला ताट प्लेन ठेवायला नाही पाहिजे होतं, खोलगट काय तर ठेवायला पाहिजे होतं. चिटकलं. जाऊ दे, चालतं. लेकरं कसं तर का होईना घरातल्या घरात नॅचरल छान ह्याच्याने तर आवडीनं खाल्ले. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आजचं व्हिडिओ कसं वाटलं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काय झालं, कॅमेरा मोबाईलमधनं पडला होता म्हणून तसं झालं आहे व्हिडिओ. आणि केक कसं झालं ते पण कमेंट करून सांगा, विसरू नका. चला.
व्हिडिओ असेच नेऊन पाहण्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा सगळ्यांनी. सगळ्यांना राधे राधे. काय श्री स्वामी समर्थ. हे इथनं कॅमेरा उचलले, मी लक्षच केलं नव्हतं, आत्ता लक्षात आलं. आता अर्ध्याने मग व्हिडिओ बनवले, काढले करत नाही. हाय तसं बनवत आहे. नक्की मला कमेंट करून सांगा कसं जमलं का नाही. चला बाय.